हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 23. तेजसिव तमो यत्र विलीन भ्रांती कारणम अद्वितीये परे तत्वे निर्विशेषेर्भिदा कुतः. ज्या प्रकारे प्रकाशात काळोख विलीन होतो त्याप्रमाणे एकमेवा द्वितीय असलेल्या परमतत्वात भ्रांतीचा आभास विलीन होतो. त्या निस्संग असलेल्यात भिन्नता कशी असणार? प्रकाश काळोख. ऋषी सांगतात की ज्या प्रकारे प्रकाशात काळोख विलीन होतो, काळोख असे काहीही अस्तित्वात नाही. काळोख असे स्वतंत्रपणे काहीही उपलब्ध नाही. जेव्हा प्रकाशाचा अभाव होतो तेव्हा त्या स्थितीला आपण काळोख असे म्हणतो. सूर्य सतत प्रकाश देत असतो, यामुळे त्याच्या ग्रहमालेपैकी एक असलेल्या पृथ्वीवर सतत सूर्यप्रकाश असतो. परंतु पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असते. यामुळे नेहमी पृथ्वीच्या अर्ध्या भागावरच सूर्यप्रकाश असतो आणि अर्थातच उरलेल्या अर्ध्या भागावर प्रकाशाचा अभाव असतो. तेथे काळोख असतो. पृथ्वीचा एक एक भाग क्षणाक्षणाला सूर्यासमोर येऊन प्रकाशित होत असतो आणि त्याचबरोबर क्षणाक्षणाला एक एक भाग सूर्यासमोरून दूर होऊन तेथे काळोख होत असतो. आत्मब्रह्म परम ऊर्जा आहे. ते स्वयंप्रकाश आहे. आत्मब्रह्माकडून प्रकाश उत्सर्जित होतो. यामुळे प्रकाश प्रत्यक्ष अस्तित्वात आहे. यामुळे तो सत्य आहे. परंतु काळोख असत आहे. काळोख कोणीही देत नाही आणि निर्माणही करत नाही. तो प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. यामुळे तो आभास आहे. यामुळे प्रकाश मूलभूत आहे, उपलब्ध आहे. परंतु काळोख मूलभूत नाही, तो उपलब्धही नाही. प्रकाश अस्तित्वात असल्यामुळे, सत असल्यामुळे मानव तो कृत्रिमरित्या विजेच्या रूपाने किंवा बॅटरीच्या रूपाने, जनित्राच्या रूपाने निर्माण करू शकतो. यामुळे आपण काळोखात प्रकाशाचा झोत टाकू शकतो. परंतु काळोख मूलभूत उपलब्ध नसल्यामुळे मानव तो कृत्रिमपणे निर्माण करू शकत नाही. यामुळे आपण प्रकाशात काळोखाचा झोत टाकू शकत नाही. काळोख निर्माण करायला आपल्याला प्रकाशाचा अभाव निर्माण करावा लागतो. प्रत्यक्ष असलेला प्रकाश आपण दूर सारू शकतो. यामुळे काळोख नष्ट करायला आपल्याला तेथे प्रकाश आणावा लागतो. परंतु आपण या उलट करू शकत नाही. प्रकाश निर्माण करायला आपण काळोखाचा अभाव निर्माण करू शकत नाही. मुळातच नसलेली गोष्ट आपण दूर सारू शकत नाही. प्रकाश निर्माण करायला आपण तेथे काळोख आणू शकत नाही. यामुळे येथे एक वेगळीच गोष्ट घडते. समजा खोलीत प्रकाश आहे आणि आपल्याला खोलीत काळोख करायचा आहे. आता आपण खोलीत काळोख निर्माण करण्यासाठी जेव्हा प्रकाशाचा अभाव निर्माण करतो तेव्हा आपण खोलीची दारे खिडक्या बंद करून प्रकाश खोलीच्या बाहेर खेचून रोखून ठेवतो. प्रकाश खोलीच्या बाहेर रोखून ठेवतो आणि मग तेथे काळोख निर्माण होतो. येथे प्रश्न उद्भवतो की हा निर्माण झालेला काळोख कुठून आला कुठून? दारे खिडक्या तर बंद केलेली आहेत. आता समजा जर आपल्याला काळोख नको आहे, प्रकाश हवा आहे, तर आपण दारे खिडक्या उघडू आणि बाहेर रोखून धरलेला प्रकाश आत येईल, हे आपण समजू शकतो. परंतु दारे खिडक्या बंद असताना काळोख आला कुठून हा उलगडा जसा होत नाही, तसेच प्रकाश झाल्यावर हा काळोख लुप्त कुठे झाला हाही प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ इतकाच आणि एकमेव आहे की खोलीत असलेल्या प्रकाशाच्या आवरणाखाली काळोख सदा लपलेला असतो. प्रकाशाचा अभाव झाला की त्याच्या खाली असलेला काळोख लगेच तिथे प्रकट होतो. काळोखात प्रकाशाचा झोत टाकला की त्या प्रकाशाच्या झोताखाली काळोख लपतो आणि झोत बंद केला की लगेच तिथे प्रगट होतो. यावरून आपण एक भौतिक सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे की द्वंद्वावर आधारित असलेल्या या विश्वात प्रकाश स्वतःच्या विपरीत असलेला काळोख सतत स्वतःच्या आवरणाखाली बाळगून असतो. एरवी प्रकाश असू शकत नाही.
आत्मब्रह्मांडात प्रकाश मूलभूत असला, स्वयंभू असला, तरीही त्याच्या अस्तित्वासाठी त्याला काळोखाचे अस्तर आवश्यक आहे. यामुळे प्रकाश झाला की त्यात काळोख विलीन होतो आणि प्रकाशाच्या आवरणाखाली जाऊन लपून प्रकट होण्याची वाट पाहतो. आत्मब्रह्म आणि जगत. श्लोकात ऋषी पुढे सांगतात की त्याप्रमाणे एकमेव द्वितीय असलेल्या परमतत्वात भ्रांतीचा आभास विलीन होतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्म सत्या जगत मिथ्या. आपण जितके आत्मज्ञानापासून दूर राहतो तितके आपण जगताच्या भौतिक वस्तू जगताच्या जवळ राहतो. आपल्याला जर आत्मभान नसेल तर आपल्याला फक्त जगताचेच भान सतत असेल. अध्यात्मापासून दूर असणारा सदा भौतिकातच रममाण झालेला असतो. परंतु याउलट जर आपल्याला आत्मभान आत्मज्ञान असले तर आपण भौतिक जगतापासून दूर असतो. भौतिक जगत आत्मज्ञानाच्या आवरणाखाली लपले जाते. अध्यात्मामुळे या भौतिक जगताच्या भोगापवर्गतेचा फोलपणा आपल्याला उमजतो. आपल्या देहधर्मापुरता अत्यावश्यक इतकाच भौतिकाचा उपयोग करून आपण उर्वरित भौतिकासाठी साक्षी राहतो. आत्मब्रह्माने जीवाला आवश्यक ते सर्व येथे उपलब्ध करून दिलेलं आहे. येथे 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत. त्यांच्यात विविधता आणि वैचित्र्य आहे. यामुळे येथे भौतिक वस्तू जगतातही विविधता आणि वैचित्र्य आहे. यामुळे हे विश्व आपोआपच विलोभनीय झालेलं आहे. प्रत्येक प्रकारच्या जीवाला जीवित राहण्यासाठी भिन्न प्रकारचे भौतिक वस्तू जगत लागते. त्यासाठीच येथे भौतिक वस्तू जगतात विविधता आणि वैचित्र्य आहे. यातील ज्याला त्याला आवश्यक त्या वस्तू जगताचा ज्याने त्याने उपयोग करून देह जीवित ठेवायचा आहे. उर्वरित वस्तू जगताला साक्षी राहून त्याची लीला अनुभवायची आहे. असे केले असता प्रत्येकाला आवश्यक ते सहजच आणि विपुल उपलब्ध होते. येथे कधीही कशाची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे कशाचाही संग्रह करायची गरज भासत नाही. मानव हा एकमेव प्राणी सोडला तर उर्वरित सर्व जीव या नियतीच्या नियमाप्रमाणे नैसर्गिकपणे आचरण करतात. परंतु मानवाला येथील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू उपभोगायला हवी आहे. तसेच ह्या वस्तू त्याला पाहिजे तेव्हा आणि त्याला पाहिजे तितक्या सतत उपलब्ध असायला पाहिजे आहेत. यामुळे मानव वस्तू जगताचा संग्रह करतो. हे करायची बुद्धी कौशल्य आणि ताकद ज्याच्यात आहे तो वस्तू जगत त्याच्या मर्जीने मिळवतो, संग्रहित करतो आणि देहादी इंद्रियांच्या मर्जीने नको इतके उपभोगतो. कारण देहादी इंद्रियांची तृप्ती होणे शक्य नसते. यामुळे येथे भौतिक वस्तू जगताची सतत टंचाई असते. समाजात बौद्धिक आर्थिक परिस्थितीनुसार भेद निर्माण झालेले आहेत. या भिन्नतेचे विषमतेचे एकमेव कारण आहे मानवात असलेला आत्मब्रह्मज्ञानाचा अभाव. मानवेतर जीवसृष्टीतही आत्मब्रह्मज्ञानाचा अभाव आहे. परंतु मानव सोडून सर्व जीव सहजच अभावितपणे नियतीला अपेक्षित असे नैसर्गिक जीवन जगतात. यामुळे त्यांच्याकडून या सुंदर सृष्टीला जराही धक्का लागत नाही. येथे 84 लक्ष जीव हे एकामधून एक असे एकमेकांना पूरक म्हणून उत्क्रांत होत गेलेले आहेत. येथे विनाकारण काहीही निर्माण झालेले नाही. यातील एक जरी नसेल तरी पर्यावरणाला धक्का लागतो. याचे मानवाकडून सर्रास उल्लंघन होत असते. ज्याला हे समजत नाही ते आणि ज्यांना ते समजते तेही या सुंदर आणि विलोभनीय सृष्टीचा नाश करत आहेत. याचे कारण विनाकारण हेच एकमेव आहे. काहीही कारण नसताना अनावश्यक आणि अनन्वित उपभोग मानव घेत असतो. यामुळे अर्थातच भौतिक वस्तू जगताची टंचाई निर्माण होते. यामुळे ते मिळवण्यासाठी मानवात फार भयावह स्पर्धा निर्माण होते. याचा परिणाम समाजात विषमता, द्वेष, मत्सर निर्माण करण्यात होतो. यामुळे मानवाचा मानवच शत्रू झालेला आहे. जगाची बळी तो कानपिळी अशी अवस्था आणि व्यवस्था झाली आहे.
ह्यामुळे जो तो इतरांवर कुरघोडी करण्यात गर्क आहे. यासाठी भयकारी, विध्वंस करणारी, संहार करणारी शस्त्र निर्माण होत आहेत. यात एक दिवस सर्वाचा सर्वासह या वसुंधरेचाच बळी जाणार आहे. याचे मूलभूत आणि एकमेव कारण आहे आत्मब्रह्मज्ञानाचा अभाव. जर आत्मब्रह्मज्ञान असेल तर त्याखाली भौतिक वस्तुजगताची अनावश्यक भोगापवर्गता लपून जाईल. त्यात लोप पावेल, क्षीणहीन दीन होईल. पृथ्वीवर नंदनवन फुलेल. सत्ययुग सुरू होईल. सर्वत्र सुजलाम सुफलाम असेल. हे सर्व समजण्याची, उमजण्याची, जाणण्याची बौद्धिक क्षमता असून बौद्धिक क्षमता फक्त मानवातच आहे. परंतु मानव त्याची बुद्धी बरोबर याच्या विपरीत वापरत आहे, वाया घालवत आहे आणि विनाशाकडे फार झपाट्याने झेपावत आहे. मानव त्याची अनन्यसाधारण बुद्धी नवनवीन उपभोग शोधण्यात आणि ते शमवण्यासाठी वस्तुजगत निर्माण करण्यात खर्ची घालत आहे. यामुळे समाजात भिन्नता निर्माण झाली आहे आणि त्यातील दरी अंतर नित्यदिनी वाढत आहे. परंतु येथे मानवाला मौज मजा, छान छौकी, हाऊस मौज, नाचगाणी इत्यादी करण्यातच धन्यता वाटत आहे. यासाठी ज्ञान मिळवणे, याचे ज्ञान असणे म्हणजे ज्ञानी असणे, अशी त्याने ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. यामुळे अध्यात्म सांगते की आत्मज्ञान हेच केवळ ज्ञान आहे आणि बाकी सर्व अज्ञान आहे. परंतु हे मानवाला समजायचे कसे? यावर एकमेव उपाय ऋषी या श्लोकाच्या शेवटी सांगत आहेत. निस्संग. श्लोकाचा समारोप करताना ऋषी सांगतात की त्या निस्संग असलेल्या भिन्नता कशी असणार? निस्संग याचा अर्थ असा आहे की आपल्या परिपूर्ण क्षमतेने कर्मयोग करून देह जीवित ठेवण्यासाठी अत्यावश्यक इतकाच भौतिकाचा वापर करून उर्वरित भौतिकाचा उपयोग अध्यात्मासाठी, आत्मब्रह्मज्ञानासाठी, त्या पुरुषोत्तमाच्या वैश्विक कार्यासाठी सत्कारणी लावणे. ऋषी सांगतात की या योगे येथे जराही भिन्नता असत नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे आत्मब्रह्मज्ञानी असणे. भौतिक वस्तू जगत भ्रामक आहे, आभासरूप आहे, अशाश्वत आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. त्याचा उपयोग केवळ फक्त आणि फक्त देह जीवित ठेवण्यासाठी आणि तेवढ्या पुरताच करायचा आहे. त्यासाठी अत्यावश्यक इतकेच मिळवायचे आहे. कशाचाही संग्रह करायचा नाही, निस्संग राहायचे आहे. भौतिकाच्या भोगापवर्गतेत बद्ध राहून जगू नका. भौतिक उपभोग तात्पुरते क्षणिक सौख्य देतात आणि अनंत काळ फक्त दुःख आणि दुःखच देतात. यामधून सुटका करून घ्या. यासाठी आत्मज्ञान मिळवा, आत्मज्ञानी व्हा. जसा काळोख प्रकाशाच्या आवरणाखाली लुप्त होतो तसे भौतिक अध्यात्माच्या आवरणाखाली लुप्त होते. त्या योगे तुम्ही निस्संग व्हाल. तुम्हाला अध्यात्म ज्ञानाची अवीट गोडी जाणवेल. तुमच्या जीवनामधून सुखदुःखाचा जीवघेणा खेळ समाप्त होईल. येथे कैवल्यानंदाचे ताटवे फुलतील. एक इशारा सतत लक्षात ठेवा. कधीही विसरू नका, चुकूनही गाफील राहू नका की प्रकाशाचा अभाव झाला तर तेथे त्या खालील काळोख तत्क्षणी आपोआप प्रगट होतो. याप्रमाणे तुम्ही आत्मज्ञानापासून जरा जरी ढळलात तरी येथे त्या खालील भौतिक तत्क्षणी आपोआप प्रगट होते. यास्तव एकात्मता आत्मसात करावी, अभिन्नता जाणून घ्यावी. त्यासाठी ऋषींनी पुढील श्लोकात उदाहरण दिलेले आहे. हरिओम.